आजचा प्रश्न आलेला होता की अभ्यास किती झाला कसा चेक करायचा. बरोबर आहे. आम्ही अभ्यास करताना स्वतः अभ्यास चेक करायचो किती झाला किती पर्सेंट झाला आपला, तेव्हाच पेपर द्यायची गरज नाही. बरोबर आहे. तर आपण मागे ठरला होता एक स्टडी प्लॅनर केला होता. आपण आठवतं एक नोटबुक केली होती विषय वाईज. त्या सगळे विषय आपण एकत्र केलेले आहेत. मग त्यात काय केलं माहिती आपण, जो टॉपिक झाला त्याचं नाव टाकायचं आपण. बरोबर आहे. टॉपिक परिपूर्ण झाला त्याच बेसवरती त्या टॉपिकवरती आपण प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे त्या टॉपिकचे. जर त्या टॉपिकचे प्रश्न 100% तुमचे सॉल्व्ह झाले म्हणजेच काय आउट ऑफ 100 आले म्हणजेच काय तिथे लिहून घ्यायचं आहे हा टॉपिक 100% कम्प्लीट झाला. बरोबर. जर त्यापैकी सपोज आपले 80% झाले मग तिथे लिहा 80% झालेलं आहे. मग 20% कुठे आपण कमी पडलो त्या भागावरती भर द्या आणि तो भाग कव्हर करा. समजलं. 100% असेल टेस्ट ओके टिक मार्क करा 100% कम्प्लीट झालेला आपल्याला. पण जर का 100% झालं नसेल ओके तर मग तिला 80% झालेला आहे आणि प्लस 20% परत करून घ्या त्याचा अभ्यास. ओके. आणि पूर्ण 100% झाला की तिथे लिहा मग 100% कम्प्लीट. मग पुढचा टॉपिक घ्या. हीच पद्धत ठेवायची आहे. म्हणजे माहिती काय असतं, तुम्हाला टेन्शन येणार नाही किती अभ्यास झाला म्हणून. तुमचा चेकआउट पण होऊन जाईल की माझा अभ्यास किती झालेला किती बाकी अजून, आणि तुमचा फ्लो होईल प्रॉपरली. हेच करा बस. ठीक आहे. यस.